नमस्कार. कसे आहेत आपण सर्वजण? आणि हां, मला नक्की आपल्या सर्वांचे अपडेट देत चला. मी लगातार आपल्या सगळ्यांना विचारत असते की आपल्या सर्वांचं काय चालू आहे, कसे आहेत. तर मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी आपल्या सगळ्यांना लगातार मार्गदर्शन करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कणकधारा स्तोत्र विषयी बघणार आहे. तर खूप जण मला विचारतात की घरामध्ये पैसा तर येतो पण तो स्टेबल नाही राहत, थांबत नाही. आणि काही जणांचे प्रश्न असे असतात की आमची ग्रोथ होत नाही, आमचं प्रमोशन होत नाहीये, आम्ही बिझनेस करत आहे तर आमचा बिझनेस चालत नाही. म्हणतात ना, लक्ष्मी माता ही चंचला आहे आणि चंचलाच लक्ष्मी खूप चांगली असते. खूप जण म्हणतात की एकदम स्थिर स्थिर नाही. चंचला लक्ष्मी जर असेल, येणं जाणं जर लक्ष्मीचं चालू असेल, तेव्हाच तर लक्ष्मी आपल्याकडे येईल आणि आपल्याला पण पैशांचं महत्त्व कळेल. हां, स्थिर लक्ष्मी पाहिजे. का नाही पाहिजे? आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे, आपल्याला समोर जायचं असतं, आपल्या भरपूर काही इच्छा असतात. पण जेव्हा चंचला लक्ष्मी येते तर ही आपल्याला सुख आणि दुःखाचं महत्त्व कळवते. तर कणकधारा स्तोत्र आपल्यावर काय काम करतं? कणकधारा स्तोत्र आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव आणतं आणि आपल्याला कणकधारा स्तोत्रामुळे आपल्या स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि जो स्वतः कणकधारा स्तोत्र पठण करतो त्याला त्याच्यामध्ये रिझल्ट दिसतात. त्याच्या घरामधला औरा फील्ड खूप पॉझिटिव्ह दिसतो आणि लक्ष्मी माता त्या घरामध्ये खेळती लक्ष्मी असते. आपण म्हणतो ना की खेळती लक्ष्मी आहे. छोटी मुलं कशी खेळतात तर आपल्याला खूप छान वाटतं, तशा प्रकारे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये खेळती पाहिजे असते. तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे याविषयी सांगणार आहे. याने घरात लक्ष्मी स्थिर राहणे, घरामध्ये लक्ष्मी विष्णूचा सहवास राहतो. जसं हस्बंड वाईफ असतील त्यांचं पटत नाही, तर घरामध्ये लक्ष्मी विष्णू सारखा जर संसार असेल तर त्या घरामध्ये 100% धन राहतं आणि सुख समृद्धी राहतं. जसं तुमच्या घरी श्रीयंत्र असेल, मेरूचं श्रीयंत्र मी लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते. जर चांदीचं घेता येत असेल तर चांदीचं घ्या. जर तुम्ही पंचधातूंचं घेतलं, जे असेल ते तुमच्याकडे, कोणत्याही पौर्णिमेपासून आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे. तर खूप जण म्हणतात किती दिवस करू, काय? नेहमी करा. तुम्हाला पैसा फक्त असं काही आहे का की 2 महिने पाहिजे बाकी महिने नाही पाहिजे, असं तर काही नाही ना. नेहमीच सगळ्यांना पैसा पाहिजे असतो. मला तर पाहिजे आणि मी नेहमी लगातार करत असते. कारण पैसा कसा आहे, हा आला पाहिजे ना तर एकदम छान हॅपीली आपल्याकडे आला पाहिजे. श्रीयंत्रावरती सकाळी अंघोळ वगैरे करून चालू पौर्णिमेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. कणकधारा स्तोत्राचं पठण करता करता तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आता तुम्हाला वाटतं की ताई मला तसं नाही जमणार, तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा करू शकता. आणि त्या दिवशी तो उपाय झाल्यानंतर ते कुंकू तुम्ही रोज तुमच्या कपाळाला लावणं सुरू करा. पण त्या दिवसपासून रोज एक टाइम कोणता तरी ठेवा. तुपाचा दिवा घ्यायचा, छोटी निरंजनी फुलवात लावायची तुपाची, त्याच्यामध्ये एक विलायची टाकायची आणि रोज देवघरामध्ये बसून, तुमच्याकडे अष्टलक्ष्मी तुम्ही माझ्याकडनं घेतली असेल, श्रीयंत्र, त्याच्यासमोर बसून कणकधारा स्तोत्र पठण करा. पण दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करा. आणि कणकधारा स्तोत्र म्हटल्याने धन, समृद्धी, वैभव खरंच मिळतं. त्या टाइमला घराचे खिडक्या दरवाजे खुलले होत असेल तर तुम्ही लाल आसनावर बसा, आंघोळ करून बसा. सकाळी जर हा उपाय नाही जमला तर संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेवरती हा उपाय तुम्ही नक्की करा. बघा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. पण तुम्ही करतच नाहीये, फक्त म्हणत आहे की ताई काय करावं काय करावं. म्हणून सांगते, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि याच्याच सोबत वाणी आणि कर्म होत असेल तर मदत करा कोणाचीही आणि प्रॅक्टिकली राहा. तेव्हाच ईश्वर आपल्याला कोणतीही गोष्ट जी पाहिजे ते देत असतो. आणि विचार क्षमता चांगली ठेवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.